मित्रांनो, सध्या इराण आणि इस्रायलमधील वाढता संघर्ष आणि आखाती देशांमधील तणावपूर्ण परिस्थितीमुळे जगाच्या काळजाचा ठोका चुकलाय। या युद्धाचा थेट परिणाम आता भारताच्या इंधन आणि गॅस पुरवठ्यावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मात्र घाबरून जाण्याचे काही कारण नाहीये, कारण भारत सरकारने आता एक मोठं पाऊल उचललंय। देशात एस्मा म्हणजेच अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा लागू करण्यात आलाय। विशेषतः घरगुती गॅसचा पुरवठा कोणत्याही परिस्थितीत थांबवू नये यासाठी सरकारने हा कठोर निर्णय घेतलाय। पण हा एस्मा कायदा नेमका काय आहे, तो लागू केल्यावर काय बदलतं आणि सर्वसामान्यांना त्याचा काय फायदा होणार, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी तेजू काटवटे आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। एस्मा म्हणजे नेमकं काय आहे, एस्माचा फुल फॉर्म काय आहे हे आपण बघूया। इसेन्शियल सर्व्हिसेस मेंटेनन्स ऍक्ट हा कायदा 1968 मध्ये संसदेत मंजूर केला होता। सोप्या भाषेत सांगायचं तर जनतेच्या रोजच्या जगण्यासाठी ज्या सेवा अत्यंत आवश्यक आहेत त्या कोणत्याही कारणाने, मग तो संप असो किंवा आंदोलन, बंद पडू नयेत यासाठी सरकारकडे असलेले हे एक शक्तिशाली कायदेशीर शस्त्र आहे। हा कायदा आत्ताच का लागू केला हेही आपण बघूयात। भारत आपल्या गरजेच्या 85% कच्चं तेल आयात करतो। आखाती देशात युद्ध सुरू झालं की पुरवठा साखळी विस्कळीत होते। अशा वेळी देशांतर्गत पेट्रोलियम कंपन्या किंवा वितरण व्यवस्थेतील कर्मचाऱ्यांनी संप केला तर देशात हाहाकार उडू शकतो। म्हणूनच सरकारने रिफायनरी आणि गॅस कंपन्यांना उत्पादन वाढवण्याचे आदेश दिलेत आणि कोणालाही काम बंद ठेवता येणार नाही याची कायदेशीर तरतूद केली आहे। या कायद्याची व्याप्ती आणि कठोरता आपण बघूयात। एस्मा कायद्याच्या कक्षेत आरोग्य सेवा, पाणी पुरवठा, वीज, बँकिंग आणि प्रामुख्याने पेट्रोलियम आणि गॅस पुरवठा येतो। एकदा का सरकारने एस्मा लागू केला की काय होतं हेही आपण बघूयात। या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यास पूर्णपणे मनाई असते। जर कोणी संपात सहभागी झाला किंवा काम करण्याचा नकार दिला तर त्याला विना वॉरंट अटक करण्याचे अधिकार पोलिसांना मिळतात। या कायद्याच्या उल्लंघनासाठी 6 महिने ते 1 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते। सरकारने हा कायदा सध्याच्या अनिश्चित परिस्थितीमुळे 6 महिन्यांसाठी लागू केलाय, जेणेकरून युद्धजन्य परिस्थितीतही तुमच्या घरातील गॅस शेगडी पेटती राहील आणि इंधनाचा तुटवडा जाणवणार नाही। सरकारच्या या निर्णयामुळे साठेबाजीलाही आळा बसेल। तुम्हाला काय वाटतं, अशा युद्धजन्य परिस्थितीत सरकारने घेतलेला हा निर्णय योग्य आहे का? कमेंट्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून लोकांमध्ये पसरणारी भीती कमी होईल। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी न्यूज 18 मराठीला आजच सबस्क्राइब करा। पुन्हा भेटू एका नव्या विषयासह आणि एका नव्या व्हिडिओमध्ये।